देशात एकीकडे पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यामुळे मोठा वाद सुरू असताना आता सरकार तुमच्या गाडीमध्ये भरल्या जाणाऱ्या सीएनजी साठी नवीन योजना तयार करते। सीएनजी आता शेणापासून तयार होऊ शकते, हे तुम्हाला माहिती आहे का? ऐकून धक्का बसला असेल, पण आता केंद्र सरकार अशी योजना अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करते। सीबीजी म्हणजेच कॉम्प्रेस बायोगॅस या योजनेला सरकारकडून सध्या प्रोत्साहन दिले जाते। पण प्रश्न हा आहे की यामुळे सीएनजी स्वस्त होणार का? शेतकऱ्यांना याचा फायदा काय आणि या योजनेचा पर्यावरणावर नेमका काय परिणाम होणार? चला समजून घेऊया सरकारची ही संपूर्ण योजना अगदी सोप्या भाषेत। नमस्कार, मी किरण, तुम्ही पाहताय डिजिटल प्रभात। अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धानं देशात इंधन दरवाढ झाल्याचं दिसतंय। त्यातच आता देशात पेट्रोल डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि कचऱ्यापासून इंधन तयार करण्यासाठी केंद्र सरकार कॉम्प्रेस बायोगॅस म्हणजेच सीबीजी योजनेला प्रोत्साहन देताना दिसते। ही सीबीजी योजना नेमकी काय आहे आणि तो तयार कसा केला जातो हे एकदा पाहूयात। सीबीजी म्हणजेच कॉम्प्रेस्ड बायोगॅस तयार करण्यासाठी शेण, शेतातील अवशेष, अन्न, कचरा आणि इतर जैविक कचऱ्याचं ऑक्सिजन विरहित प्रक्रियेत विघटन केलं जातं। तयार झालेल्या बायोगॅस मधील कार्बन डायऑक्साईड आणि इतर अशुद्ध घटक काढून त्यातील मिथेनचं प्रमाण वाढवलं जातं। मग त्यावर प्रोसेस करून सीबीजी तयार केला जातो। त्याचे गुणधर्म सीएनजी सारखेच असतात, त्यामुळे याचा वापर सीएनजी मध्ये करण्यावर सरकार भर देताना दिसतंय। यासाठी केंद्र सरकारनं 2018 मध्ये एसएटीए म्हणजे सस्टेनेबल अल्टरनेटिव्ह टुवर्ड्स अफोर्डेबल ट्रान्सपोर्टेशनची योजना सुरू केली। या माध्यमातून देशात सीबीजी उत्पादनाचं मोठं नेटवर्क उभारण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आले। आता सरकारनं सीएनजी आणि घरगुती पीएनजी मध्ये सीबीजी मिसळणं टप्प्याटप्प्यानं बंधनकारक केलंय। 2025 आणि 26 मध्ये सीएनजी आणि घरगुती पीएनजी मध्ये याचं प्रमाण 1%, 2026-27 साठी 3%, 2027 आणि 28 साठी 4% आणि 2028 आणि 29 पासून 5% सीबीजी ब्लेंडिंगचं लक्ष्य सरकारनं ठरवलंय। सरकारच्या दाव्यानुसार याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कचऱ्यापासून इंधन, शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाची संधी, ग्रामीण भागात रोजगार आणि नैसर्गिक वायूच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत मिळते। याशिवाय सीबीजी तयार झाल्यानंतर उरणारी जैविक स्लरी खत म्हणूनही उपयोगी पडू शकतं। पण यामध्ये काही आव्हानही आहेत। सीबीजी प्लांट उभारण्यासाठी मोठी गुंतवणूक, कच्चा माल पुरवठा करण्याची साखळी, वाहतूक आणि गॅस नेटवर्कची जोडणी आवश्यक आहे। त्यामुळे सुरुवातीला सीबीजी म्हणजे स्वस्त सीएनजी असं समीकरण नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे। सर्वसामान्यांसाठी महत्वाचा प्रश्न म्हणजे सीएनजी स्वस्त होणार का? सध्या सरकारनं सीबीजी ब्लेंडिंगचं प्रमाण निश्चित केलंय, मात्र त्यामुळे ग्राहकांना सीएनजीच्या दरात किती घट होईल याची कोणतीही निश्चित हमी देण्यात आलेली नाही। त्यामुळे या योजनेचा मोठा फायदा पर्यावरण, ऊर्जा सुरक्षा, स्थानिक अर्थव्यवस्थेला होऊ शकतो, पण थेट ग्राहकांच्या खिशाला किती फायदा मिळेल हे भविष्यातील सीबीजी उत्पादन खर्च आणि बाजारातील सीएनजी दरावर अवलंबून असेल। शेणापासून इंधन तयार करून देशाची ऊर्जा गरज भागवण्यासाठी सरकारचा प्रयत्न नक्कीच महत्वाचा आहे। यामुळे कचऱ्याचा उपयोग, शेतकऱ्यांना उत्पन्न आणि आयात केलेल्या नैसर्गिक वायूंवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत होऊ शकते। मात्र सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला याचा किती थेट फायदा होतो हेच या योजनेचं खरं यश ठरणार आहे। शेणापासून तयार झालेला सीबीजी हा भविष्यातील इंधनाचा पर्याय ठरू शकतो का? तुम्हाला काय वाटतं हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा डिजिटल प्रभात।